ट्रेन प्रवासातला हा एक धक्कादायक प्रकार आहे, कारण एका तरुणाला तहान लागली आणि प्रवास ट्रेनचा सुरू असताना तहान लागली, न विचारता शेजारच्या प्रवाशाचं पाणी प्याला म्हणून या तरुणाला चक्क खिडकीला बांधून धावत्या ट्रेनमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली आहे। आणि त्यामुळे सहिष्णू म्हणवणाऱ्या भारतात तालिबानी प्रवृत्ती आता मूळ धरू लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। जरा नीट पहा या तालिबान्यांना। होय, हे तालिबानीच आहेत। तालिबान्यांनाही लाजवेल असं कृत्य या नराधमांनी केलंय। या तालिबान्यांनी एका तरुणाला ट्रेनच्या खिडकीला बांधून अमानुष मारहाण केली आहे। न विचारता पाणी प्यायला हाच या तरुणाचा दोष होता। हा प्रकार 25 मार्चला घडलाय। पाटण्याहून मुंबईला येणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे। मध्य प्रदेशातल्या जबलपूर रेल्वे स्टेशनवर हा तरुण वडिलांसह डब्यात चढला। पीडित तरुणाच्या वडिलांना तहान लागली होती। पीडित तरुणानं न विचारता शेजारी बसलेल्या तरुणांच्या बाटलीतलं पाणी वडिलांना प्यायला दिलं। बस एवढंच कारण या तालिबान्यांना मारहाणीसाठी पुरेसं होतं। तरुणांच्या अंगात तालिबानी सैतान संचारला। त्यांनी तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली। या मारहाणीनं या सैतानांचं समाधान झालं नाही। त्यांनी ट्रेनच्या खिडकीला त्या तरुणाला बांधलं, स्टेशनवर मारहाण केली। ही मारहाण सुरू असताना कोणीही प्रवासी त्यांच्या सुटकेसाठी आला नाही। हे कमी की काय, त्याला जबलपूर ते इटारसी या अंतरापर्यंत खिडकीला लटकवून ठेवण्यात आलं। मारहाण करणारे तिघेही मूळचे पाटण्याचे रहिवासी आहेत। मुंबईत स्पर्धा परीक्षेसाठी ते जात असल्याची माहिती आहे। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। असं असलं तरी क्षुल्लक कारणावरून तरुणाला अमानुष वागणूक देणारे हे तालिबानी मानसिकतेचे प्रवासी अजूनही मोकाट आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।